हॉर्मुझची सामुद्रधुनी हा जागतिक व्यापाराचा सर्वात मोठा मार्ग। हॉर्मुझचा मार्ग खुला करण्यासाठी आखाती देशांसोबत चर्चा सुरू। शक्य तिथून भारताला गॅस आणि तेल पोहोचतोय। पंतप्रधान मोदींची राज्यसभेत माहिती। मुख्यमंत्री फडणवीस आज भोंदूबाबा खरात प्रकरणी सभागृहात निवेदन करणार। त्याआधी फडणवीसांसोबत दोन्ही उपमुख्यमंत्री आणि शंभूराज देसाईंची बैठक। विधिमंडळाच्या सीएम कार्यालयात चर्चा। भोंदू अशोक खरातची एसआयटी चौकशी पूर्ण। पोलीस खरातला घेऊन कोर्टाकडे रवाना। लैंगिक अत्याचार प्रकरणात खरातवर 7 गुन्ह्यांची नोंद। कोठडी वाढवून मागण्याची शक्यता। खरातच्या मिरगावातील शिवनिका ट्रस्टची मालमत्ता 2024 मध्ये 96 लाखांवर तर 2025 पर्यंत मालमत्ता 1,81,00,000 पोहोचली। ऑडिट रिपोर्टमधून माहिती समोर। भोंदू खरातचा आणखी एक काळा कारनामा उघड। खरात 1 किलो मधाची बॉटल 9 लाखांना विकत असल्याचा धक्कादायक प्रकार। लैंगिक अडचणी घेऊन येणाऱ्यांना तुर्कीच्या एल्विश मधाची विक्री। भोंदूबाबा अशोक खरातची भेट घेतल्याचा बच्चू कडूंचा व्हिडिओ व्हायरल। जेव्हा तुम्ही भाजपमध्ये मंत्री व्हाल तेव्हा तुम्ही इथे या। खरातनं कडूंना आशीर्वाद दिल्याचा व्हिडिओ समोर। उपमुख्यमंत्री शिंदेंकडून रात्री उशिरा वर्षा निवासस्थानी फडणवीसांची भेट। सातारासारखे प्रकार खपवून घेणार नाही। मोठा भाऊ म्हणून भाजपची सामंजस्याची भूमिका। शिंदेंसमोर मुख्यमंत्र्यांची स्पष्ट भूमिका। सातारा शंभूराज देसाईंना झालेल्या धक्काबुक्कीबाबत मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार। धक्काबुक्की म्हणजे पोलिसांच्या मागे असलेल्या अदृश्य शक्तीचा परिणाम। खासदार सुप्रिया सुळेंचा निशाणा। लोकशाहीचा खून झाला बोलणाऱ्यांचेच हात रक्तानं माखलेत। कातडं पांघरलेल्या वाघांची मांजरं आणि बोके झालेत। साताऱ्यातील प्रकारावरून विधिमंडळात झालेल्या खडाजंगीवर राऊतांची टीका। बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी अशी आमची इच्छा। जर काँग्रेस उमेदवार देणार असेल तर त्यांच्या पक्षश्रेष्ठींशी दिल्लीत चर्चा करू। राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची माहिती। मवियाच्या बैठकीत पवारांकडून युद्धस्थिती आणि गॅस टंचाईवरून चिंता व्यक्त। युद्धाची झळ भारताला बसते। इतक्या दिवसानंतर पंतप्रधानांनी भाष्य करणं योग्य नाही। पवारांची प्रतिक्रिया। पेट्रोल डिझेलचा साठा संपणारी अफवेनं राज्यातील अनेक शहरांमध्ये पेट्रोल पंपांवर भल्या मोठ्या रांगा। जळगाव, कोल्हापूर, चंद्रपुरात पंपांवर मोठी गर्दी। पुरवठा सुरळीत करण्याची मागणी। नांदेडमध्ये रस्त्यावर सिलेंडर आदळून आदोबांचा संताप। एकीकडे नेते म्हणतात सिलेंडरचा मुबलक पुरवठा तर दुसरीकडे सिलेंडर मिळत नसल्यानं नागरिक त्रस्त। गॅस एजन्सी समोर ग्राहकांच्या रांगा। नागपुरात शासकीय अंडी उबवणी केंद्रात बर्ड फ्लूचा शिरकाव। सुमारे 800 ते 1000 कोंबड्यांचा मृत्यू। प्रशासनाकडून प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू। यवतमाळच्या माहिंदे चौक परिसरात पिसाळलेल्या कुत्र्याचा हैदोस। पिसाळलेल्या कुत्र्याचा 9 जणांना चाबा तर भंडाराच्या पालांदूरमध्ये कुत्र्याचा चिमुकलीवर हल्ला। जळगावात सोन्याच्या दरात 2000 तर चांदीच्या दरात 5000ची वाढ। सोनं जीएसटी सह प्रतितोळा 1,44,200 रुपयांवर तर चांदीसाठी प्रति किलो 2,34,840 रुपये मोजावे लागणार। एसटीच्या अत्याधुनिक राजमाता जिजाऊ बसचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण। बसमध्ये 4 सीसीटीव्ही, जीपीएस यंत्रणा, पॅनिक बटन आणि अनाउन्समेंट सिस्टीमचा समावेश। प्रवास अधिक सुरक्षित आणि स्मार्ट होणार। नोरा फतेहीला अश्लील गाण्याचा वाद होण्याची शक्यता। सरके चुंदरी तेरी या गाण्याविरोधात वकील संघटना आक्रमक। नोराचं वर्क परमिट रद्द करून भारताबाहेर हकालपट्टी करण्याची मागणी।